बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथाकार द स काकडे लिखित कथा डागाळलेली कैरी. आदमासपंची रातच्या 8-9चा सुमार असेल. सकाळ मांडवात त्यावेळी बैलापुढच्या गव्हाणीतील वैरणीचं चगाळं बाहेर काढून ते साफसूफ करीत होता. गव्हानं साफसूफ झाल्यावर तो तिच्या तोडून ठेवल्या कडब्याचं भिळं फोडू लागला. तोच भुसाच्या तुटक्या डाल्यात अंगाचं मुटकुळ करून बसलेलं लुतभरू वांडं कुत्तालडू ताटकन उठलं. पडाळीच्या अंगून मांडवाकडे येणाऱ्या माणसाची चाहूल सकाळी देऊ लागलं. मांडवाकडं ह्या टायमाला कोण येतंय हे पाहण्यासाठी म्हणून सकानं मानकाट वर केलं. चांदणं चांगलं पडलं होतं, त्यामुळं मांडवाकडे येणारं माणूस कोण आहे हे सकानं ताटकन ओळखलं. आपला बदगीचा पहिलवानकी करणारा माऊस भाऊ रंगा हा मोठ्या रुबाबात ढेंगा टाकीत येतोयसा पाहून सका पुढं धावला. ते वांडं कुताळडू त्याच्या पायात घोटाळलं तसा सका खाली आपटला तरी धडपडून अजून उठला. लगा पुढं झाला. रंगाच्या पिळदार शरीराला कडकडून मिठी मारत अत्यानंदानं बोलला, रंगा कधी आलास रे वद घेऊन? ह्यो बघ आत्ताच. पडाळीत खुट्टीला काच्या लंगटाची पिशी अडकावली तर तू ही काहीस. हा पत्त्या मावशीनं दिला म्हणून तिथं बूट न टेकवता तसा हे आलू. मग काय म्हणते आता ही तालमीची तयारी? सकानं रंगाचं पिळदार दंड दाबीत म्हटलं, ह्या तयारीचं मरुदी रे, पर तुझ्या लग्नाच्या तयारीचं काय? रंगानं सखालाच उलट सवाल केला. सखाला रंगानं लग्नाच्या तयारीचा सवाल करावा अशीच ती गोष्ट होती. कारण सखाचं लगीन आनंदवाडगावच्या पुरीबरोबर जमलं होतं. इतकंच काय, पण त्याच्या नवरीचं कुंकूसुद्धा लागलं होतं. पुढल्याच आठवड्यात त्याला टिळा लागून त्याचं लग्न होणार होतं. त्यासाठीच रंगा असा येरवाळी आला होता. सखानं मांडवाच्या ताटीवरची सतरंजी खाली वडली आणि तिच्यावरच्या भुसाच्या बनग्या झटकल्यावर खाली भुयाला अंतरली. मग दोघे सतरंजीवर आरामशीर बसले. तंबाखूचा इडा तळ हातावर मळू लागले. बोलायला अर्थात लग्न हा विषय परबळ होताच. रंगानं आपली पैलवानकी थोडा वेळ बाजूला ठेवली आणि तो हसत बोलला, सका तुही नवरी स्वतः बघितल्यावर तुझे लगीन जमलं म्हण. सका ह्यावर काहीसा लाजला, जरासा फुलला, मात्र शब्दानं बोलला नाही. त्याला थोपटत रंगा बोलला, पण काय रे सका, नवरी रंबा म्यानका का आपली सकाळ वडारीन? मला पुसण्यापरीस तू बघितली नाहीस? कुठली? तिच्या कुक्काला जाऊन तिला पगणार तर त्या दिवशी माई अवसरीच्या हगाम्यात बबन आंबाकरासंग कुस्ती ठरलेली. त्या दिवशी मला कुस्तीचं जादा महत्त्व का नाही? होय, ते बी खरं. त्या दिवशी काकानं बी हे सांगितलं तू आहे की. मग झालं तर बोल, आता माही वहिनी कधी धावतो मला? माहे लगीन झाल्यावर हात त्याच्या सका तवा तर हिकाल शांबडं पोरगत सुधीक तिला बघील. मग तुला माही नवरी लग्न आंधी बघायचीच तर? होय, बोल कधी जाऊ तू? सकानं टाळकं खाजाळ आणि मग चाटशिरी बोलला, अरे रंगा आज तुला तुही वहिनी धावतो. आज अन रातची चायला ही काय भानगड सका? रंगा आज हाय पिंपरी पेंढारच्या पिराची जत्रा. त्या जत्राला जाताना मधीच आपल्या सासरवाडीचं गाव लागतंय. तर काय आपल्याला आज रात्री नवरी बी पगाय मिळणार आणि पिराची भन्नाट जत्रा बी. बरं झालं, मला बी कोडच पडलं होतं. तुही बाई लग्नाआधी पगाय मिळती का नाही? बैलांपुढच्या गव्हाणीत आणखी पाचुंदाभर कडबा गुडघावर मोडून घातल्यावर सका रंगाला घेऊन पडाळीकडे निघाला. बांड कुत्ताळडू बी त्याच्या मागोमाग गोंडा घोळीत जाऊ लागले.
पण सखा त्याच्यावर डापरला तसं ते बिचारे बुजून तुटक्या डाल्यात जाऊन आरामशीर बसलं. पडाळीत सखाची आई रंगा फार दिवसाने आला म्हणून त्याच्यासाठी अंड्याच्या पोळ्या काढीत होती. आत पडाळीत टेकून बसल्यावर रंगा हसून बोलला, मावशे, लय अंड्याच्या पोळ्या काढू नकोस बा. का, जेवण बिवून आलायस कुठून? नाही बा, पर जेवाय जाणार आहे. कोणी का? रंगानं सकाळला कोपरकळी मारली आणि खुणावलं, सांग आपला बेत. पण तो गपगुमान राहिला. रंगाच मग हसत बोलला, आज पिंपरीच्या पिराची जोरदार जत्रा आहे ना? मग त्या जत्रेला जाताना सासरवाडला वाट वाकडी करणार? होय. पर तू एकटाच का? नाही, सका बी येतोय सांगतीला. मला तर पिंपरी बी माहीत नाही आणि सासरवाडीचं गाव बी. बरं तर जावा दोघं बी. पण हो, या काम करा फिरांडू होतानी. कंच, पराच्या दिवशी नवरीची आय आळ्याच्या बाजारात भेटली होती. सांगून गेलीय लोणच्यासाठी कैरी घेऊन जावा म्हणून. तवा तुम्ही दोघं इकडे फिरांडू होतानी कैऱ्या आणा लोणच्यासाठी. काय? होय मावशे, बरं झालं. काय ते नवरी का जायला तुला चांगलं परबाळ कारण दिलं बघ. होय. सकाळची आई हसली, आणखी पुढं बोलली, पर रंगा, कैऱ्या मात्र समद्या चांगल्या निवडून आणायच्या बरं. त्यामध्ये मला इकडे एक बी डागालेली कैरी सापडाय नको. व्हय बी मावशी, हे काम आहे. ह्यो खुळा जरी एखादी डागाळलेली कैरी घेऊ लागला तर मी त्याला घेऊ देणार नाही. मग तू बस ना. व्हय र सोन्या, तू आहेस तसा. मावशी कौतुकानं बोलली. थोड्याशा अंड्याच्या पोळ्या चापल्यावर सका रंगा पडाळी बाहेर पडले आणि माळशेज रोडनं पिंपरी पेंढारच्या रस्त्याला लागले. ते दोघे जत्रेला निघाले होते, पण खरं आकर्षण होतं नवरीचं. आणि माळशेज रोड चांगला असल्यामुळं त्यांच्या गप्पांनाही उताला होता. मधूनच एखादी एसटी धुळा उडवीत उत्तूरला जाई, तेव्हा मात्र त्यांची तोंड झाकली जात. सकाच्या सासूरवाडीचं गाव आनंदवडगाव जवळ आल्यावर सका आपला पटका चालता चालता नीट बांधू लागला. मिशावरून हात फिरवू लागला. रंगानं हे पाहिलं तसा तो हसत बोलला, अरे सका, आता तुम्ही दोघं एकमेकांना पसंत पडून गेल्यात. आता तू ही टापटीप का ह्या पायी करतोस? हा, एक मात्र खरं, तिच्यावर लगीन व्हायच्या आधी तुझी इम्प्रेशन पडलं पाहिजे. यावर सखा नुसता हसला. सखा रंगा सासूरवाडीच्या पडाळीत शिरले तेव्हा सखाची सासू जेवणाचं खरकाटं भांडत होत होती. जावई आणि आणखी एक पाहुणा आलेला पाहताच ती बिचारी हात साफ करून गडबडनं उठली. अंतरायला काहीतरी टाकून आदबीनं बोलली, जावाय आणि पाहुणं बसाजी. सखा रंगा मांडीला मांडी देऊन बसले. धुतलेलं भांडं फळीला लावल्यावर सकाची सासू जवळ आली. रंगाकडे कपाळावर अटे आणून पाहू लागली, पण तिला तू ओळख ना. सकाच मग बोलला, मामी, ह्यो माया बदगीवाल्या शिवमावशीचा थोरला लोक रंगा. मोठमोठाल्या कुस्त्या मारत असतो बघ चौक. ह्यांचं लगीन बिगीन? मामी, मग म्या कुस्त्या नसत्या मारल्या सरळ. रंगा मिश्किलपणे बोलला. त्यावर त्यांची ती सासू बोळकं वासून खळाळून हसली. त्याचा रंगानं फायदा घेतला. पडाळभर पाहत तो बोलला, मामी, आमची नवरी पडाळीत दिसत नाही व. अव ती 2 दिवस झालं तेव्हा तिच्या मामानं तिला खामुंडीला नेलं. आज सांच्याला ती येणार होती तिच्या मामा सांगतं इकडं, पर काय झाला घोटाळा देव जाणं. हा खुलासा ऐकल्यावर सखा रंगाचा चेहरा एकदम पडलाच. त्यांचा उत्साह खलास झाला. त्यांना वाटलं लगेच फिरांडू व्हावं, पण म्हातारनं रंगाची माहिती मिळाल्यावर चुलकांडावर शेवया उघड्या ठेवल्या. ती त्यांना जेवल्याशिवाय जाऊ देणार नव्हती, म्हणून ते गपगुमान बसले होते. तरी त्यांच्या मनातलं हेतू ओळखून अनुभवी म्हातारी बोलली,
तुम्ही दोघं माहे जावाय, तुम्हाला शेवाया जीव घातला खिरी मी कसं जाऊ दी. जेवल्यावर खुशाल निघा आणि जत्रेला जावा पिराच्या. पर मामी, मला माई वहिनी बघायची होती व. धीट रंगा बोललाच. हाच तर समजा घोटाळा. आता तुम्ही असं करा रंगराव. काय? 2 दिवसानं तुम्ही उजून या, म्हणजे तवर पोर बी तिचा मामा इकडं आणून सोडील. त्यावर रंगानं सकाकडे उदासवाणी पाहिलं, पण आता विलाज नव्हता. सकाला आईच्या शब्दांची आठवण झाली. तो बोलला, मामी, आम्हाला लोणच्याच्या कैरी तुम्ही आठवल्यात म्हण. होय जावय, तुम्ही आता जत्रेला जाणार. सकाळी तमाशा मोडल्यावर इकडे धक्कट या आणि लोणच्याला कैरी घेऊन जावा. चालेल? हो. रंगा सका नाराजीनं बोलले. रगडून जेवण झाल्यावर सखा रंगा पिंपरी पेंढराच्या रस्त्याला लागले. रस्त्यानं माणसं बी लई वाहत होती. गावाच्या विशीत जेव्हा त्या दोघांनी पाय ठेवला तेव्हा छबिना निघाला होता. छबिना बघायला अलोट गर्दी जमली होती. सका रंगाला तर पाय खाली ठेवणं कठीण झालं होतं. त्यामुळं त्यांना आता चाललेला लिझिम, काठी, वडगं, बँडच्या आवाजावर नाचणारं घोडं असं कितीतरी खेळ बघता येईनात. रंगा काय पैलवान माणूस, तो ढुसणी मारून आत घुसला. त्याच्या पाठोपाठ सकाही घुसू लागला, पण कमजोर सकाचा मागं कोल्या झाला. सका पाठोपाठ येतोय या कल्पनेनं दांडार रंगा मागं न बघता पुढं पुढं घुसत होता. ढुसण्या देऊन गर्दी कापत होता. रंगाला जेव्हा आतील सर्व खेळ नीटपणे बघता येऊ लागले तेव्हा तो थबकला, पण स्वतःच्या पाठीमागं त्याला सखा दिसेना. त्याचा तपास करायला निघावं तर खेळ बघता येणार नव्हतं, म्हणून खेळाडू रंगाला जागचा हलूशी वाटेना. छबिना मोडल्यावर सकाची आणि आपली आपसुक्यास गाठ पडेल ह्या मोगम कल्पनेवर तो खेळ बघत राहिला. त्यातच दंग झाला. छबिना जेव्हा मारुतीच्या देवळापुढील भव्य पटांगणात आला तेव्हा रंगानं पिपळाच्या पाराजवळ उभ्या असलेल्या पोरींच्या घोळक्याकडं पाहिलं. त्या घोळक्याच्या मधोमध उभ्या असल्या एका देखण्यात तरण्यात ताट्या पोरीला पाहून तर तो एकदम चाटच पडला. चकित झाला. ती पोरगी तारुण्यानं नुसती मुसमुसलेली होती. तिच्या डोळ्यातील ते वेगळंच तेज गॅसबत्तीच्या उजेडात तिचं ते मोह पाडणारं स्वरूप भलतंच उठून दिसत होतं. आत्तापर्यंत कोणत्याच स्त्रीला स्पर्श न करणारा पैलवान रंगा त्या पोरीच्या रूपानं काहीसा चाळवला, पागल झाला. मग त्यानं छबिना बघायचा सोडून दिला. त्या रूपवान पोरीकडेच तो नजर लावून राहिला. तिच्या पालतीवर राहिला. पोरीच्या घोळक्यातून ती पोरगी जिकडं जाईल तिकडं तो मंतारल्या जाऊ लागला. तिची प्रत्येक हालचाल आपल्या पेटल्या नजरेनं टिपू लागला. स्त्रीचा द्वेष करणाऱ्या रंगाला आज असं एकदम का व्हावं हे त्याचं त्यालाच कळेना, समजेना. अखेर रात्री 1:30ला छबिना फुटला गेला. गावाबाहेर अर्ध्या मैलावर पिराचं ठाणं होतं. तिथंच त्या भागातील एक नामांकित तमाशा उभा राहणार होता, म्हणून तिथं चांगली जागा पकडण्यासाठी सारं पब्लिक खुळ्या घत पळत सुटलं होतं. त्या सुंदर पोरीबरोबरच्या पोरीसुद्धा केव्हा जागा धरण्यासाठी म्हणून पिराकडे गुल झाल्या होत्या. ती पोरगी मात्र कुणाला तरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. थोड्याच वेळात गावात माणसं थोडीशीच दिसू लागली. मग मात्र ती पोरगी रडकुंडीस आली. पदरानं डोळं टिपू लागली. रंगाला वास्तविक तिची कीव यायला हवी होती, पण त्याची त्यावेळी तिच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी झाली होती. हवा असणारं माणूस सोबतीला मिळेना म्हणून ती मोठ्या धाडसानं गावाबाहेर पिराजवळ उभ्या राहिल्या तमाशाकडे निघाली. गावातली माणसं तर केव्हाच पिराकडे फुटली होती. हाताच्या बोटावर मोजण्याजोगीच माणसं गावात होती, म्हणून ती गावाबाहेर पिराकडे निघताना लटालटा कापू लागली. कावरी बावरी होऊ लागली. आपल्या मागावर कोणी नाही ना याचा चोखसाईनं अंदाज घेऊ लागली. सगळ्यांना थरारून सोडणाऱ्या अंधाऱ्या वडाखालून 2 वाटा फुटल्या होत्या. एक वाट पोटेमळ्याकडे, दुसरी वाट पिराकडे. पिराच्या वाटेला लागण्याआधी त्या तरण्या ताट्या पोरीनं डोळं फाड फाडून मागं पुढं पाहिलं.
मागं पुढं लांब लांब अंतरावर माणसं पिराकडे चालत जात होती. तिच्या आसपास मात्र कोणीच दिसत नव्हतं. म्हणून ती त्या भयान अंधाऱ्या वडाखालून धडधडत जाऊ लागली. तो वडाच्या थोबाड खोडाखाली आधीच दबा धरून बसला धाडशी रंगा चपळाईनं पुढं झाला आणि ती पोरगी अस्पष्ट किंचाळून जागच्या जागी कोसळली. सकाळी तमाशा मोडल्यावर सखा रंगा कुठं थांबलेच नाहीत. जागरणात दोघांचेही डोळे दुखत होते म्हणून ते सरळ सासरूवाडीच्या गावाला आले. पडाळीत त्यावेळी सकाची सासू त्यांची वाटच बघत होती. दात घासून तोंडबिंड धुवून सका रंगा पितळ्यातून चहा प्याले. पडाळीतल्या कोपऱ्यातील कैऱ्यांची पाटी त्यांच्या पुढं सारीत सासू त्या दोघांना म्हणाली, जावाय, ह्या घ्या तुम्हासाठी राखून ठेवल्या लोणच्यासाठी कैऱ्या. पर ह्यात डागली बिगलेली कैरी तर नाही ना मामी? सका आईचं बोलणं आठवून म्हणाला, असली तर ठुवा आहे कांग, तिचं मालिक आम्ही. खरं आहे का नाही रंगराव? म्हातारनं रंगाकडं हसून पाहत म्हटलं. त्यावर रंगानं नुसती मान हलवली. मग दोघेही पाटीतील कैऱ्या निवडायला बसले. पाटीत सर्व कैऱ्या चांगल्या होत्या, तरी त्यात एक डागाळलेली कैरी निघालीच. सकाच्या हातातून ती घेत रंगानं बाजूला ठेवली आणि मग कैऱ्यांचं गाठोडं बांधण्यात आलं. बाहेर कुणाची तरी पावलं वाजली. रंगाचं ऊर उगाच धडधडलं. सकाची नवरी पदर आडवा करून आत आली. तिला बघून म्हातारी रंगाला चमकून म्हणाली, रंगराव, बघा ही तुमची वहिनी. रंगाची आणि तिची नजरानजर झाली तसा तिनं खालचा ओठ दाताखाली दाबून धरला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि रंगाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. पुरी, तू आणि तुझा मामा काल साव सांजेला येणार होते ना ग? होय, पर पिंपरीतच येताना गडात पडलं म्हणून तिथं जत्रा बघाय ठरलो. मग तुझ्या मामा कुठं आहे? रात्री छबिना पकताने त्याची अन माही चुकामुक झाली गर्दीत. जड आवाजात ती बोलली. रंगाच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या वडाखालचा रात्रीचा तो वासनेत बुडालेला प्रसंग उभा राहिला. घरी निघताना सखा कैऱ्याचे गट्टूड डोक्यावर घेऊ लागला तेव्हा रंगानं बाजूला ठेवलेली कैरी हातात घेतली आणि सखाच्या लक्षात येऊ न देता ती गुपचिपपणे आपल्या कंपित हातानं सखाच्या डोक्यावरील गठुड्यात ठेवून दिली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.